हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या भागामध्ये स्वागत आहे। आपण सध्या उलनच्या विणकाममध्ये दिवाळी स्पेशल विणकाम पाहत आहोत। त्याच्यामध्ये मी आज महालक्ष्मी दीपावली पूजेसाठी किंवा लक्ष्मी पूजनासाठी महालक्ष्मी इथे केलेली आहे, बसलेली अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने। हा व्हिडिओ संपूर्ण पहा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। असेच नवनवीन व्हिडिओ माझे तुम्हाला मिळत राहतील। हे पहा, अगदी सुंदर आणि सुरेख केलेले आहे। इथे हातामध्ये इथे मी झेंडूचं फूल केलेलं आहे। तुम्ही कमळाचं किंवा गुलाबाचं तुमच्या आवडीनुसार फूल करू शकता। त्याचबरोबर लाडू केलेला आहे हातामध्ये आणि महालक्ष्मी आसन पण केलेलं आहे। त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। चला तर मग पाहूया यासाठी लागणारे साहित्य। तुम्ही तुमच्या आवडीचे कलर वापरून ही महालक्ष्मी करू शकता। तर इथे मी 4 कलर घेतलेले आहेत। कात्री 9 नंबर क्रोशाची सुई आणि इथे एक छोटा बॉल घेतलेला आहे 10 वाला। त्याचबरोबर एक जेम्सचा बॉल आहे। जेम्सच्या बॉलचं उघडायचं झाकण असतं, ते झाकण काढून घेतलेलं आहे आणि डोळे वगैरे घेतलेले आणि हे इथे मध्ये झाकण काढून त्याच्यामध्ये स्टफिंग करून हे पुट्टा गोल करून घेतलेला आहे। हा मानेचा भाग तयार होणार आहे किंवा याच्याऐवजी तुम्ही स्टोची वाटी वापरू शकता। तुमच्याकडे जर जेम्सचा बॉल नसेल तर वरती छोटा बॉल, लहान मुलं आपला बॅट बॉल येते प्लास्टिकची, त्याच्यासोबत छोटा बॉल येतो, तो तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यामध्ये मानेसाठी स्टोची वाटी ॲड करू शकता। तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे त्यापासून तुम्ही तयार करू शकता। तर सर्वात अगोदर आपल्याला हा मोठा बॉल रॅप करून घ्यायचा आहे पूर्ण गोल। तर त्यासाठी मॅजिक लूक केलेला आहे। मॅजिक लूकमध्ये 3 साखळ्याचा एक खांब आणि पुढे आपल्याला असेच 13 डबल क्रोशा टाकायचे आहेत आणि 3 साखळ्याचे 14 खांब तयार करून घ्यायचे आहेत पहिल्या लूकमध्ये। तर हे मी इथे कंप्लीट करून घेते। हा पहिला राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे। तिसऱ्या साखळीमध्ये इथे स्लिप स्टिच करायचं आहे। पुन्हा 3 साखळ्याचा एक खांब। हा दुसरा राऊंड मी इथे खांबावर खांब घेत आहे पूर्ण। हा दुसरा राऊंड झालेला आहे ते आपला। आता आपल्याला बॉलच्या साईजनुसार माप वाढवायचं आहे। तर आता वरचे राऊंड आपल्याला 2 राऊंड वाढवावे लागतील। त्यासाठी अगोदर 3 साखळ्याचा एक खांब, पुन्हा त्याच खांबामध्ये एक खांब, पुन्हा डबल क्रोशा सिंगल खांबावर, एका खांबावर डबल क्रोशा सिंगल, पुन्हा दुसऱ्यामध्ये एकाच खांबावर 2 डबल क्रोशा एकामध्येच, 2 1 2 1 अशाप्रमाणे हा राऊंड इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे। एकामध्ये 2, दुसऱ्यामध्ये सिंगल असे डबल क्रोशा पूर्ण करून घ्यायचे आहेत। तर असे आपल्याला 2 राऊंड करून घ्यायचे आहेत वाढवायचे। तर ते मी कंप्लीट करून घेते। इथे हा एक राऊंड झालेला आहे। याच पद्धतीने आणखीन एक राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला। सुरुवातीला 2, पुन्हा सिंगल, पुन्हा 2 अशा प्रकारे असे 2 राऊंड सेम होतात आपले। हे आपले 2 राऊंड सेम झालेले आहेत। तिसऱ्या साखळीत परत स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। आता याच्या पुढचा राऊंड आपल्याला खांबावर खांब घ्यावा लागेल, कारण हे वाढवायचं भरपूर झालेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये बॉल इझिली बसत आहे। तर 2 राऊंड आपल्याला खांबावर खांब घ्यायचे आहेत। 3 साखळ्याचा एक खांब आणि पुढे प्रत्येक खांबावर डबल क्रोशा अशा प्रकारे घेऊन 2 राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत इथे। तर हे 2 राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते। आपण वाढवायचे 2, पुन्हा खांबावर खांब 2, हे पहा 2 राऊंड पूर्ण झालेले आहेत। हा बॉल बसत आहे याच्यामध्ये, अर्ध्यापर्यंत विणकाम आलेले आहे। तर याच्यावरती आता आपल्याला कमी करावं लागेल। त्यासाठी पुढच्या राऊंडला 3 साखळ्याचा एक खांब, पुढे डबल क्रोशा 1 2 म्हणजे 3 साखळ्याचा एक खांब आणि पुढे 2 डबल क्रोशा, असे 3 खांब झाल्यानंतर सिंगल, पुढे 2चा एक करायचा आहे।
3 डबल क्रोशा खांबावर खांब आणि पुन्हा चौथा आणि पाचवा दोनाचा एक अशा प्रकारे हे आपल्याला हा राऊंड करून घ्यायचा आहे। आणि याच्यावरचा आणखीन एक राऊंड याच पद्धतीने विणायचा आहे, कमी करायचा आहे 2 राऊंड। हे पहा एक राऊंड झालेला आहे। याच्यामध्ये आपण बॉल ॲड करून पाहूया बसतोय का। ज्याप्रमाणे आपण मोठा बॉल विणत असतो तेव्हा कमी सुरुवातीला वाढवतो, पुन्हा आहे त्या खांबावर खांब घेतो, पुन्हा कमी करतो, त्याचप्रमाणे हा पण करून घ्यायचा आहे। फक्त इथे राऊंड कमी जास्त करावे लागतील कारण छोटा बॉल असल्यामुळे आपल्याला राऊंड 2च राऊंड होतात प्रत्येक ह्याचे। तर आणखीन एक याच्यावर राऊंड मी करून घेते। हे 2 राऊंड सेम झालेले आहेत। परत एकदा आपल्याला वरती आता 3 साखळ्याचा खांब, डबल क्रोशा 1 2 आणि तिसरा आणि चौथा 1 याप्रमाणे करून 3 आपण राऊंड कमी केलेले आहेत। तर वरचे 2 राऊंड आहेत ते खांबावर खांब घेतलेले आहेत, ज्याप्रमाणे आपण मध्ये घेतले होते त्याप्रमाणे। तर इथे आता आपल्याला दुसरा बॉल ॲड करायचा आहे, त्याच्यासाठी इथे आपल्याला खांबावर खांब घ्यायचे वरती। आणि इथे तिसऱ्या साखळीत स्लिप स्टिच करायचं आणि पुन्हा वरचा बॉल ॲड करून आपल्याला पाहायचं आहे कशा प्रकारे विणायचं आहे ते। हे पहा तर याच्यावरती आणखीन एक खांबावर खांब राऊंड घ्यावं लागेल, म्हणजे 3 राऊंड होतात आपले खांबावर खांब। 3 साखळ्याचा एक खांब आणि पुढे खांबावर खांब परत। हे पहा अशा प्रकारे झालेलं आहे। तर परत आता वरचा बॉल ॲड करून घेतलेला आहे। आता इथे जास्त मोठा नसल्यामुळे बॉल आपल्याला इथे पण वाढवायची गरज नाही, तर याच्यावर पण आपण खांबावर खांबच घेणार आहोत। तो राऊंड कंप्लीट करून आता आपल्याला वरचा राऊंड कमी करायचा आहे। 3 साखळ्याचा एक खांब आणि पुन्हा डबल क्रोशा 1 असे 2 घेतलेले आहेत खांब आणि पुन्हा तिसरा आणि चौथा एकत्र करायचा आहे। हा पण राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे आपला। आपण कमीच केलेला आहे, 2 राऊंड सेम केलेले आहेत। तर हे आपल्याला आता याची वरती शेंडी काढायची आहे आपल्याला याची। कारण याच्यावर आपल्याला शेंडी हा टोप न करता आपल्याला याच्यावर दुसरा टोप करून लावायचा आहे। तर इथे आपल्याला गोल राऊंडमध्ये शेंडी काढायची आहे वरती, त्याच्यासाठी इथे खांबावर खांब घेतलेला आहे। तर आता वरच्या बाजूला आपल्याला कमी करावे लागतील, तेव्हा ते वरचा टोप निघेल। ज्याप्रमाणे आपण नारळाला विणतो त्याचप्रमाणे इथे पण विणून घ्यायचं आहे, वरती कमी करून घ्यायचं आहे।
अशाच पद्धतीने आपल्याला याच्यावरचा पण राऊंड घ्यायचा आहे। 2 सिंगल, पुन्हा तिसरा आणि चौथा एकत्र, हे पण असे 2 राऊंड करून घेतलेले आहेत। तर इथे आता दोन्ही एकत्र करून घ्यायचे आहेत। इथे धागा कट करून घ्यायचा, एक साखळी टाकलेली आहे। हे आपले बॉल रॅप करून झालेले आहे, म्हणजे आपण जे महालक्ष्मी विणत आहोत तर महालक्ष्मीची बॉडी तयार झालेली आहे। आता याच्यासाठी लागणारे पाय, हात, कान हे सर्व आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। तर ते कशा प्रकारे तयार करायचे ते पाहूया। हे पाय इथे एक पाय तयार करून घेतलेला आहे, एक हात तयार करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला बसलेली देवी दाखवायची आहे लक्ष्मीपूजनसाठी, त्यामुळे इथे मी बसल्यासारखे पाय करणार आहे आणि ते हात केलेले आहेत। हे हात पण आपल्याला 4 हाताचे करायचे आहे, तर एक हात तयार आहे, आणखी 3 हात तयार करायचे आहेत आपल्याला, आणि एक पाय, त्याचबरोबर कान। तर पाय कसा करायचा ते पाहूया अगोदर। मॅजिक लूक करून घ्यायचा आहे। मॅजिक लूक मध्ये 2 साखळ्याचा एक खांब आणि पुढे सिंगल क्रोशा घ्यायचा आहे। 1 2 3 4 5 आणि 2 साखळ्याचे एक 6 सिंगल क्रोशा करून घेतलेले आहेत। आणि पुढे इथे स्लिप स्टिच न करता पुन्हा आपल्याला खांबावर खांब सिंगल क्रोशा करून घ्यायचे आणखीन एक वेळा। हे इथे 2 राऊंड झाले सिंगल क्रोशाचे। तर याच्यावरच्या तर डबल क्रोशाने विणकाम करायचे, तर त्यासाठी 3 साखळ्याचा एक खांब, पुन्हा डबल क्रोशा, हा राऊंड आपल्याला पूर्ण डबल क्रोशाने करून घ्यायचा आहे खांबावर खांब। आणि इथे तिसऱ्या साखळीमध्ये परत स्लिप स्टिच करायचं आहे। आणि त्याच्यावरचा राऊंड आपल्याला 2 सिंगल, तिसऱ्या डबल क्रोशा घ्यायचा आहे। 2 खांबावर सिंगल क्रोशा आणि तिसऱ्या खांबावर एकाच खांबात 2 डबल क्रोशा। पुन्हा तिसऱ्या साखळीत स्लिप स्टिच, 2 सिंगल क्रोशाचे आणि 2 डबल क्रोशाचे असे 4 राऊंड करून घेतलेले आहेत। तर इथे आता आपल्याला स्लिप स्टिच करताना आकाशी कलर जोडायचा आहे। इथे पण हा राऊंड आपल्याला सिंगल क्रोशानेच कंप्लीट करायचा आहे।
प्रत्येक खांबावर सिंगल क्रोशा घेऊन आणि पहिल्या खांबामध्ये इथे स्लिप स्टिच करताना वरी परत दुसरा कलर जोडून घ्यायचा आहे। पुन्हा 3 साखळ्याचा खांब आणि प्रत्येक खांबावर खांब करून घ्यायचा आहे। तिसऱ्या साखळीत परत स्लिप स्टिच, 3 साखळ्याचा एक खांब, त्याच खांबामध्ये आणखीन एक खांब, डबल क्रोशा खांबावर खांब 2 घेतलेले आहेत आणि तिसऱ्यामध्ये परत 2 घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला 2 डबल क्रोशा घेतले, परत 2 खांबावर खांब डबल क्रोशा आणि परत तिसऱ्यामध्ये एकाच मध्ये 2 असे आपल्याला 2 राऊंड करून घ्यायचे। तर हे पहा मी ते दोन्ही राऊंड करून घेतलेले आहेत आणि ते स्लिप स्टिच करायचं। आता याच्या पुढचे राऊंड जे आहे ते आपल्याला खांबावर खांब विणत जायचं आहे। 3 साखळ्याचा खांब पूर्ण डबल क्रोशाने विणायचा आहे। याच्यावर आपल्याला 5 राऊंड करून घ्यायचे आहेत आणखी खांबावर खांब। हे पहा इथे झालेले आहेत आपले 5 राऊंड। तर आपले इथे दोन्ही पाय तयार झालेले आहेत। आता आपल्याला हे पहा हे पाय असे आपल्याला दोन्ही साइडनी लावायचे आहेत। आपल्याला बसलेली लक्ष्मी करायची आहे, त्यामुळे अशी मांडी घालून बसल्यासारखे पायावर पाय ठेवून ह्याला इथे आपल्याला स्टफिंग करून इथे नंतर सुई धाग्याने जोडून घ्यायचं आहे। तर आता आपण याचे हात कसे करायचे ते पाहणार आहोत। हे पहा इथे मी एक केलेला आहे हात। मॅजिक लूक करून घ्यायचा आहे। मॅजिक लूक वर 2 साखळ्याचा एक खांब, दोन साखळ्याचे 4, सिंगल क्रोशा घ्यायचे 5, 6, 7 आणि हे 8 सिंगल क्रोशा घेऊन धागा ताणून लूप पॅक करायचा आहे आणि पहिल्या खांबावर इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। आता इथे बोट तयार करायचे आहेत आपल्याला। तर आपल्या दोन्ही हाताच्या दोन्ही साइडचे बोट लहान असतात, तर त्यामुळे 3 साखळ्याचे पहिलं बोट 2 साखळ्यावर सिंगल क्रोशा केला आणि तिसऱ्यांदा खांबावर इथे स्लिप स्टिच। पुन्हा आता इथे एक साखळ्या वाढवायचे, 4 साखळ्या घेतल्या, तर याच्यावर 3 सिंगल क्रोशा येणार आहेत, 2 आणि हे 3 आणि पुन्हा खाली स्लिप स्टिच। स्लिप स्टिच केले की लगेच वरी साखळ्या करत जायचं, म्हणजे दुसरं बोट तयार होतं। 3, 4, 5 हे 5 साखळ्याचं बोट, मधलं बोट मोठं करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला 4, 3
अशा प्रकारे करून घ्यायचे। तीन बोटं झालेले आहेत। चौथ्या बोटासाठी परत 4 साखळ्या घेतलेल्या आहेत। ह्या स्लिप टिच करत खाली यायचं आहे। स्लिप टिच नाही सॉरी, सिंगल क्रोशा। आणि खालच्या साईडला आपल्याला परत 4 खांब करून घ्यायचे आहेत। हे आपला तळहात आणि बोट तयार झालेले, तर मागचा भाग तयार करायचा आहे। त्यासाठी ते मी दुसरा कलर जोडून घेत आहे। आणि हे आता इथे 4 खांब आहे, तर 4 खांबावर आपल्याला 8 खांब करून घ्यायचे आणि गोल राऊंड मध्ये विणायचं आहे। कलर जोडलेला आहे 2 साखळ्या टाकून। आता याच्यामधल्या पूर्ण हे घेऊन एक राऊंड करत आहे। परत 4 खांबावर 4, तीन साखळ्याचा एक खांब आणि फक्त एकाच धाग्यातून खांब टाकायचे आहेत। आता पूर्ण साखळीतून घ्यायचे नाहीत, कारण आता गोल राऊंड तयार करायचा आहे आपल्याला। अलीकडला एकच धागा घ्यायचा आहे, जो वेणीसारखा भाग दिसतो त्याच्यातून। 4 खांबावर 4 खांब आणि पुढच्या बाजूला पण 4 खांबावर 4 खांब, म्हणजे टोटल 8 खांब होतील आणि हा आपला गोल हात तयार होईल। आणि इथे पहिल्या 3 साखळीवर तिसऱ्या साखळीत स्लिप टिच। तर याच्यावरच आता आपल्याला खांबावर खांब अशा प्रकारे गोल, तुम्हाला जेवढा लांब करायचा आहे तुमच्या आवडीने तेवढा तुम्ही करू शकता। तर हे इथे 3 राऊंड करून घेतलेले आहेत मी वर। हे अशा प्रकारे आपल्याला 2 2 4 हात तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला कान कसा करायचा ते पाहायचे आहे। स्लिप नॉट करून याच्यावर साखळ्या टाकून घ्यायच्यात 5। या 5 साखळ्यावर 5 खांब करून घ्यायचे आहेत। हे 5 खांब झाले। परत तिथे दुसऱ्या वेळेस आपल्याला 3 साखळ्या टाकून फिरवून घ्यायचं आहे आणि पुढच्या एक खांबावर डबल क्रोशा, पुढे मधल्या खांबावर स्लिप टिच, पुन्हा इथे आपल्याला साखळ्या टाकून खांब करायचा आहे 2 साखळ्याचा आणि पुढे डबल क्रोशा। परत इथे 2 साखळ्या टाकून इथे अशा प्रकारे इथे साइडला कान हे लावून घ्यायचेत आपल्याला। तर याची थोडीशी उंची वाढवत आहे मी, खालून पण इथे खांबावर खांब करत आहे।
5 खांब, हा 5वा खांब ॲड केलेला आहे। अशाच प्रकारे आणखीन एक कान तयार करून घ्यायचं आणि आपल्याला हे आता हे 2 कान, 4 हात आणि दोन्ही साईडचे पाय हे स्टफिंग करून आपल्याला जोडून घ्यायचे आहेत सुई धाग्याने। हे पाय दोन्ही कान तयार झालेले आहेत। हे जे आपण बॉल विणून घेतले त्याच्यावर हे आता स्टफिंग भरून सर्व सुई धाग्याने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी हे सर्व जोडून घेते। हे पहा सुई धागा घेतलेला आहे। धागा हा शक्यतो 4 पदरी करून घ्या, कारण तुटण्याची शक्यता असते। स्टफिंग करण्यासाठी हा स्पंज घेतलेला आहे। अशा प्रकारे मध्ये स्टफ करून घ्यायचं आहे। अलगद घालायचं आहे, जास्त दाबायचं नाही आहे, कारण जास्त जर दाबून भरला तर त्याचा आकार बिघडण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे तुम्ही हळूहळू घाला। हे अशा प्रकारे दोन्ही पाय तयार झालेले आहेत। 4 हातामध्ये पण स्टफिंग भरलेली आहे, कान पण तयार आहे। तर हे आता मी हे सर्व आता मी ते सुई धाग्याने जोडून घेणार आहे। आणि सुई धाग्यामधला जो धागा आहे तो 4 पदरी करून घ्या, कारण तो तुटण्याची किंवा निघण्याची शक्यता नसते। एकदम टाईट टाके टाकल्यानंतर ते व्यवस्थित बसतं। हे अशा प्रकारे पाय जोडून घ्यायचे, पाठीमागे अगोदर स्टिच करून घ्यायचे, नंतर पुढे आल्यानंतर पण स्टिच करायचे। आणि आपल्याला हे 4 हाते पण एक वर हात एक खाली हात अशा प्रकारे हे जोडून घ्यायचे आहेत। आणि नंतर कान पण दोन्ही साईडला जोडून घ्यायचे आहेत। तर हे मी पूर्ण कंप्लीट करून घेते। आपली लक्ष्मीपूजनसाठी देवी तयार होईल। मग हे पहा अशा प्रकारे मी इथे 4ही हात जोडून घेतलेले आहेत, पाय पण जोडून घेतलेले आहेत, कान पण जोडून घेतलेले आहेत आणि याचं डेकोरेशन पण केलेलं आहे। याला तोंड पण लावलेलं आहे, डोळे, नाक, कान, तोंड, गळ्यात मंगळसूत्र, हार हे अशा प्रकारे। आणि जर तुम्हाला हे आणखी खाली बसवायचं असेल व्यवस्थित तर हे पहा अशा प्रकारच्या पिण्या मिळतात। हे आपल्याला हात पाहिजे तसे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त घालायचं आहे। या पिण्या ज्या आहेत त्या बॉलमध्ये घुसल्या जातात आणि ते व्यवस्थित बसतं। हे अशा प्रकारे हात स्ट्रेट आपले हात इकडे तिकडे जाऊ नये, हलू नये म्हणून हे इथे घालून घ्यायचं आहे। मी पायाला पण केलेलं आहे त्याच पद्धतीने, हाताला पण तसंच घालत आहे। तर त्याचबरोबर याचा आता टोप कसा तयार करायचा ते पण पाहायचं आहे। तर टोप अगदी सहज आणि सोपा आहे, फक्त आपल्याला साखळ्या घेऊन त्याच्यावर विणायचं आहे। इथे मी 10 साखळ्या घेणार आहे आणि ह्या 10 साखळ्यावर आपल्याला टोप तयार करायचा आहे। दहा साखळ्यावर सुरुवातीला एकाच खांबामध्ये 3 साखळ्याचा खांब, पुन्हा 2 डबल क्रोशा। हे पायाचं माप घेऊन घ्यायचं आहे। तर इथे 10 साखळ्या बसलेल्या आहेत। तीन साखळ्याचा एक खांब आणि त्याच्यामध्येच परत 2 डबल क्रोशा असे 3 करून घ्यायचे। पुन्हा एक साखळी खाली गॅप सोडून पुन्हा त्याच्या पुढे असे 6 वेळा आपल्याला करायचे। पुन्हा 6, 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे वरी टोप विणत जायचं आहे। हे आपली लक्ष्मी तयार झालेली आहे लक्ष्मीपूजनसाठी दिवाळीला। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हा पार्ट टोप इथे 3 खांब एकाच ह्याच्यात घ्यायचे, ते सिंगल साखळी टाकायचे, परत
खाली पण खांब सोडायचा आहे। असे 5 वेळा करून घेऊन पुन्हा कमी कमी करत गेलेला, ज्याप्रमाणे आपण आकाशकंदीलला पण विणलेला आहे ते त्याप्रमाणेच चौकोनी रिंगावर जो आकाशकंदील केला त्याप्रमाणे त्याला आपण त्रिकोण केला होता त्याचप्रमाणे याला पण करून घेतलेला आहे। तर हे मी लक्ष्मीसाठीचं आसन केलं होतं, महालक्ष्मीसाठी दिवाळी पूजनला। तर ह्याच्यामध्ये आपण आता ही आपण केलेली लक्ष्मी ठेवून पाहूया। खूप छान दिसते आणि छान पण तयार झालेली आहे। त्याचबरोबर महालक्ष्मीच्या हातामध्ये तुम्हाला फूल किंवा इतर काही द्यायचं असेल ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर इथे मी झेंडूचं फूल केलं, तर तुम्ही गुलाबाचं किंवा कमळाचं फूल करू शकता किंवा नैवेद्य म्हणून प्रसादाचा एखादा पदार्थ करू शकता। हे अशा प्रकारे मी इथे महालक्ष्मी तयार केलेली आहे। तर याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महालक्ष्मीसाठी किती प्रकारचे आसन तयार केलेले आहेत व तिच्या नैवेद्यासाठी काय काय केलेलं आहे, त्याचबरोबर आरतीच्या ताटामधील काय काय साहित्य आहे हे सर्व आपण पाहणार आहोत। तेव्हा पुढील व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।